तर सर्वांना माझा नमस्कार. मानकन्हैया ट्रस्ट अहिल्यानगर आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये इथे आलेल्या सर्व गुणीजनांचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपल्यातला प्रत्येक जण खास आहे आणि त्याचप्रमाणे आजचा दिवस देखील 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. आणि तो असूनही आजची महिला दिन नाही आहे, ती राहिलेली नाही आहे. त्यामागे सावित्रीबाई फुलेंपासून आजच्या आपल्या डॉक्टर सुधा कांकरियाजी अशासारख्या अनेक स्त्रियांचे प्रयत्न त्याच्या मागे आहेत. त्यामुळे आज मी, तुम्ही आणि प्रत्येक स्त्री ही सक्षम आहे. मी नेहा अभिजित तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. स्त्री अशा विविध भूमिकांमधून आपल्या जीवनामध्ये प्रेम, वात्सल्य, बळ, पाठिंबा देत असते. प्रत्येकीतल्या तिचा आणि विविध क्षेत्रातल्या महिलांनी केलेल्या कार्याचा, योगदानाचा गौरव करण्याचा आणि तसंच त्यांचा सन्मान आणि कौतुक करण्याचा आजचा दिवस. अशीच एक गुणी कर्तृत्ववान स्त्री डॉक्टर सुधा कांकरिया त्यांनी लिहिलेल्या स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाची 25वी आवृत्ती आज प्रकाशित होतीये. डॉक्टर सुधा कांकरिया या स्वतः कुशल नेत्रतज्ञ आहेत. 1985 पासून स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या त्या आद्यप्रवर्तक आहेत. नाटिका, कविता आणि 11 कलमी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाबरोबरच हा जो काही वसा त्यांनी घेतला आहे त्यामध्ये हुंडाबळी, बालविवाह, गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या यावर बंदी यावी आणि स्त्रीवरील अत्याचाराविरुद्ध वाचा फोडण्याच्या ध्येयानं गेली 40 वर्ष त्या अतिशय कळकळीनं सावित्रीच्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी सर्वार्थाने झटतायत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं दार खुलं करून दिलं, स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला. त्याच प्रेरणेनं सुधाजींनी वैद्यकीय सेवेबरोबरच केवळ महिलांसाठी नव्हे तर नकोशी झालेल्या गर्भातल्या त्या इवल्याशा कळीच्या अस्तित्वासाठी लढा सुरू केला. आज या पुस्तकाची 25वी आवृत्ती निघते. यातच त्यामागच्या कळकळीच्या प्रयत्नांचं समाज मनात त्याविषयी जागरूकता निर्माण केल्याचं सार्थक आहे असं म्हणायला हरकत नाही. यातच या पुस्तकाचं यशही आहे कारण त्याचं हेतू आणि ध्येय हे साध्य होत आहे. सुधाजींना आजवर जीवन गौरवसह 150 पेक्षाही अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. तरी मला सांगताना अतिशय आनंद होतोय की राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांची दखल घेतली गेली आहे. जगातील सर्वोच्च अशा नोबेल शांतता पुरस्कारासाठी डॉक्टर सुधा कांकरिया यांचं नामांकन झालंय. खरंच हे नामांकन म्हणजे त्यांच्या अथक कार्याची पावती आहे, त्यांचा हा सन्मान आहे. त्यांच्यासाठी 1-2 ओळी मी म्हणते आणि मी पुढे सरकते. उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्वची हे सामावे. तर आता मी सगळ्या पाहुण्यांना, मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सरस्वती पूजन करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक मिलिंदजी जोशी, राज्यसभेच्या खासदार, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय डॉक्टर मेधाताई कुलकर्णी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह माननीय सुनीताराजे पवार, यशोवाणीच्या संस्थापक संचालिका माननीय प्राची गुजर, अखिल भारतीय महिला जैन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा माननीय विमलजी बाफना. आता आपण सरस्वती वंदना करूया. त्याच्यासाठी छोटी श्लोका वर्धमान कांकरिया आपल्या समोर येते. सुधाजींची ही नात अभ्यासात हुशार तर आहेच, पण त्याचबरोबर ती पियानो वाजवते, गाणंही म्हणते आणि नृत्याची तर तिला विशेष आवड आहे. तर ती सरस्वती वंदना नृत्य सादर करते. श्लोका.
केला छान. तिचं नृत्य कौशल्य आपण पाहिलं आणि तेही सहाव्या वर्षात, इतकी छोटी असताना सुद्धा. राज्यसभेच्या खासदार, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर मेधाताई कुलकर्णी. आज महिला दिनी मेधाताईंसारखं कर्तबगार व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय. महिला सबलीकरण आणि पुण्यातून दिल्लीपर्यंत पोहोचलेल्या राष्ट्रीय नेतृत्वाचं त्या उदाहरण आहे. त्यांचा पुणेकर म्हणूनही आपल्याला सार्थ अभिमान आहे. उच्च विद्या विभूषित अशा आपण अनेक राज्यस्तरीय समित्यांच्या सदस्य, तसंच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रभाग समिती, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीच्या अध्यक्ष आहात. त्यानंतर मिलिंदजी जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, लेखक, संपादक आणि उत्तम असे वक्ते. सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण असून आपण पुण्याच्या भारतीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक, जनसंपर्क विभाग प्रमुख तसंच विचार भारतीचे संपादक म्हणून कार्यरत आहात. याच्यानंतर यशोवाणीच्या संस्थापक संचालिका माननीय प्राची अनिल गुजर. विनामूल्य ध्वनिमुद्रित पुस्तकांचं ग्रंथालय म्हणजे यशोवाणी. ऑडिओ पुस्तकाच्या या चळवळीमार्फत प्राची गुर्जर यांनी दृष्टीबाधितांचे ज्ञानचक्षू विनामूल्य खुले करून दिले. सर्व विषयातली जवळजवळ 5,000हून अधिक पुस्तकं आणि 400हून अधिक स्वयंसेवक त्यांच्या या समाजसेवेत विनामूल्य आणि स्वतःहून जोडले गेले. सुनीता राजे पवार यांचा आपण सत्कार करणार आहोत. माननीय विमलजी बाफना यांचा सत्कार श्रुतिकाजी करतायत. स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर प्रकाश कानकरिया यांना व्यासपीठावर बोलवते. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपण सगळ्या महिलांचा जय जयकार करू सगळ्यांनी, कारण त्या होत्या म्हणून आपण आहोत किंवा त्या आहेत म्हणून आपण आहोत. आज विशेष करून मानकन्या ट्रस्ट यातर्फे स्त्री जन्माचे स्वागत करा या सुधाजींच्या पुस्तकाची 25वी आवृत्ती याचं प्रकाशन समारंभ आहे. यासाठी आपण एवढे सगळे प्रेमाने आग्रहाने आपण आलात आणि खरंच म्हणजे मानकन्या ट्रस्ट आणि कांकरे कुटुंबीय अतिशय धन्य आहे. आपणा सगळ्यांचं मी स्वागत करतो. विशेष करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी जोशी, त्याचप्रमाणे आपल्या व्यस्ततेत आपल्या या कार्यक्रमाला ज्यांनी वेळ दिला, आशीर्वाद दिले, त्या मेधाताई कुलकर्णीताई, आपल्या प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सुनीता राजे पवारताई, त्याचप्रमाणे यशोवाणी ज्यांनी ती ऑडिओ जी CD आहे ती तयार केली त्या प्राची गुर्जरताई, आणि सौ विमलजी बाफना ज्या अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष. आज आपण सगळे इथे आलात आणि स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाचं जे आहे प्रकाशन, ही ऐतिहासिक घटना आहे. मानकन्या ट्रस्टतर्फे आपण वेगवेगळ्या योजना राबवतो. त्याच्यामध्ये विशेषतः नेत्रशिबिर आहेत, नेत्रपेढी आहे. आपण साईबन जिथे अनेक शतकं कधीही गवताचं पान उगवलं नाही अशा ठिकाणी आपण MIDCचं सांडपाणी वापरून आपण एक जंगल तयार केलं, ते साईबन आहे. त्याचप्रमाणे मागील 40 वर्षापासून सुधाजी जी भूमिका राबवत आहेत, स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध त्यांनी जे आंदोलन आपल्या भारतभर केलं आणि बाहेरही त्यांचा सन्मान झाला, हे सर्व जे मानकन्या ट्रस्टच्या माध्यमातून. आणि हे सांगायला मला विशेषतः आनंद होतो. माझ्या आई मानकोरबाई या स्वातंत्र्य सैनिका होत्या. कन्हैयाजी हे न्यायाधीश होते आणि शिर्डी संस्थानचे शेवटचे कोर्ट रिसिव्हर होते. त्यांच्या नावाचा हा जो ट्रस्ट आहे हा त्यांच्या नावाप्रमाणेच चालावा अशी साईबाबांची आणि प्रभूजींची इच्छा आहे. आज ह्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात आणि ऐतिहासिक घटना आज जी इथे होणार आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मानकन्या ट्रस्टतर्फे मी स्वागत करतो. धन्यवाद. याच्यानंतर आजच्या उत्सवमूर्ती डॉक्टर सुधा कानकरिया यांना पुस्तकाविषयी बोलण्याची मी विनंती करते. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज
आजच्या या दिवसाचे औचित्य साधून आपण स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाची 25वी आवृत्ती मान्यवरांच्या हस्ते इथे प्रकाशित करत आहोत. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मिलिंदजी जोशी, आदरणीय सौभाग्यवती सुनीता राजे पवार, आदरणीय प्राची गुर्जरताई, आदरणीय विमलताई बाभना आणि आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आदरणीय श्रीपाल सबनीस सरांचा 2 दिवसापूर्वी त्यांच्या डोळ्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. पण त्यांनी शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद आपल्यासोबत दिलेले आहेत. आज पुस्तक प्रकाशन होत असताना मला खरोखरच खूप आनंद होत आहे, त्यापेक्षा भरून आलेला आहे की आजचा हा दिवस कसा की मला अमृत सिद्धी योगासारखा वाटतो. कारण स्थळ, काळ, वेळ या तिन्ही गोष्टी आज जुळून आलेल्या आहेत. ते म्हणजे की आज जागतिक महिला दिवस आहे आणि आपला विषय ही स्त्री जन्माचे स्वागत करा याची 25वी आवृत्ती आहे. 2025 वर्ष आहे आणि आवृत्ती पण 25वी आहे. त्यासोबतच ज्या मंदिरामध्ये आपण साहित्य मंदिरामध्ये, साहित्य शारदेच्या मंदिरामध्ये आपण विराजमान आहोत, असं हे साहित्य परिषदेचं हे प्रांगण, हे अंगण आणि यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद आज मला लाभत आहे. आपण पाहताय की आपल्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आणि पाठीमागे सुद्धा अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत, ज्ञानवंत, गुणवंत, ज्ञानपीठ विजेते आणि समाजाच्या मनामध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपलं स्थान निर्माण करणं, अशा सर्व विभूती इथे विराजमान आहेत. अशा या साहित्य शारदेच्या मंदिरामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन व्हावे हा एक सुवर्णयोग आणि हा अमृत सिद्धी योग मला वाटतो. मला आठवतं की माझ्या लहानपणी म्हणजे शब्दांची, अक्षरांची आणि साहित्याची ओळख आणि आवड माझ्या लहानपणी मला झाली. ती म्हणजे माझी आई ग्रंथपाल सौभाग्यवती सिंधुताई फटाले आणि वडील नागनाथजी फटाले हे माझे पत्रकार. जे ग्रंथपाल आणि पत्रकार यांच्या आशीर्वादामध्ये मी वाढले, त्यामुळे घरामध्ये पुस्तकांची म्हणजे जास्त म्हणजे आम्हाला कसली आवड होती तर खाण्यापिण्याची नव्हती, तर पुस्तकांचीच आवड होती. आणि प्रत्येक वाढदिवसाला एक पुस्तक आम्हाला बक्षीस मिळायचं आणि तिथून ती गोडी सुरू झाली. त्यानंतर अनेकांचे, दिग्गजांचे आशीर्वाद मिळाले, प्रेरणा मिळाले, मार्गदर्शन मिळालं. त्यामध्ये मी मुद्दाम उल्लेख करू इच्छिते. हे सगळे पूजनीय व्यक्ती आहेत, ज्यांना मी प्रत्यक्ष भेटलेले आहे आणि त्यांचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर राहिलेला आहे. ते आदरणीय कुसुमाग्रज विभा शिरवाडकर सर, आदरणीय शांताताई शेळके, विंदा करंदीकर सर, प्राध्यापक राम शेवाळकर सर, गपप्रधान सर, वसंत बापट सर, प्राध्यापक केशव मेश्राम सर, पांडुरंग शास्त्री आठवले सर, बाबा महाराज सातारकर सर, प्राध्यापक शिवाजीराव भोसले सर, पद्मश्री प्रभाकर मांडे सर, शैलजा राजे आणि असे अनेक दिग्गज ज्यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. हे साहित्य क्षेत्रातलं जे काही थोडंफार फुल न फुलाची पाकळी नाही, फुलाची कळी मी जे काही करू शकले ते सगळं श्रेय यांना जातं. 1985 साली मी ही स्त्री जन्माचे स्वागत करा हे म्हणजे बीज माझ्या मनामध्ये रोवलं गेलं, ते वाढत गेलं आणि एक चळवळीचा भाग म्हणून या पुस्तकाचं लेखन झालं. 2007ला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य पत्रिकेतून मी जी एक पहिली नाटिका लिहिली होती, खुडू नको कळी आई, आणि त्यासोबत काही कविता होत्या याच विषयाच्या, तर ते त्या आरोग्य पत्रिकेतून प्रसिद्ध झाल्या. त्यातून इतकी उभारी मला आली. तेव्हा डॉक्टर नितीन करीर सर होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आरोग्य पत्रिकेतून आलं, सगळीकडे पोहोचलं आणि त्यानंतर पुस्तक रूपाची मागणी झाली.
ही चळवळ अशीच वाढत गेली. अनेक नाटिका, अनेक कविता, अनेक लेख, कायद्याचं स्पष्टीकरण असेल किंवा 11 गरिबी कृती कार्यक्रम असेल, हळूहळू त्याच्यामध्ये प्रत्येक एडिशनमध्ये ते वाढ होत गेलं आणि जवळपास 4 वेळा मी महाराष्ट्र हा ग्रामपंचायतीपासून शहरापर्यंत पिंजून काढलेला आहे. आणि त्या चळवळीमध्ये मला असं वाटलं की एखादं जर पुस्तक आपल्या सोबत असेल तर ते जे आपल्या सोबत जे सहकारी आहेत, सहयोगी आहेत, जे या विचाराने प्रेरित होतात, त्यांना एक हेल्प म्हणून, म्हणजे एक मार्गदर्शन नाही म्हणणार नाही मी, एवढी मोठी नाही आहे, परंतु ती एक सहाय्य होईल, पुस्तकाचं सहाय्यता होईल म्हणून या पुस्तकाची निर्मिती झाली. आणि ती म्हणता ही इथपर्यंत येऊन पोचली. 25 कसे झाले आणि केव्हा झाले हे मला समजलं सुद्धा नाही. ते आपोआप घडत गेलं. आणि मानकन्या ट्रस्ट ही आमच्या आत्ताचा आदरणीय आमच्या पतिदेवांनी सांगितलं की आमचे सासूबाई ज्या स्वातंत्र्य सैनिका होत्या, मानकुवरबाई आणि कन्हैलालजी कांकरिया यांच्या स्मरणार्थ ही ट्रस्ट आहे. आणि या ट्रस्टचे एवढे मोठे उपकार माझ्यावर आहेत की एवढ्या आवृत्त्या प्रकाशित होत गेल्या आणि त्याचं देणगी मूल्य हे केवळ कामाशी निगडीत राहिलं. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला मी हे पुस्तक भेट म्हणून दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून कमिटमेंट घेतली की तू हे कार्य पुढे नेशील, आणि हेच त्याचं देणगी मूल्य आहे. आणि हे देणगी मूल्य इथपर्यंत वाढत जाऊन ती 25वी आवृत्तीपर्यंत आलं. खरोखरच मलाच खरं वाटत नाही, मलाच खूप आश्चर्य वाटत आहे. आणि या 25व्या आवृत्तीसाठी एवढे दिग्गज लोक या साहित्य शारदेच्या मंदिरामध्ये उपस्थित आहेत. माझे सगळे सोयरे आलेले आहेत, विविध संस्थांचे पदाधिकारी इथे आलेले आहेत. खरोखर कोणाकोणाचं नाव घेऊ, प्रत्येकाच्या डोळ्यात मी पाहते, सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये माझ्याविषयी प्रेम दिसत आहे. मला खूप आनंद होत आहे. आपण हे पुस्तक पाहालच. मला फक्त इथे खास नमूद करायचं आहे की आजच्या या कार्यक्रमाला म्हणजे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचाही संदेश आलेला आहे. त्याचं वाचन इथे होईल. आणि या पुस्तकाला जेव्हा 25वी आवृत्ती प्रकाशित करण्याचं ठरलं तेव्हा हिंदी आणि मराठी या दोन्ही पण जे काही साहित्य या विषयाचं माझं होतं हे एकत्रित करण्याचं ठरलं. आणि त्याला एक नव्याने प्रस्तावना लिहायची आवश्यकता होती. 2008 साली जेव्हा ती पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा आदरणीय अण्णा हजारे साहेबांनी त्याला प्रस्तावना लिहिलेली होती. आणि आताच्या या 25व्या आवृत्तीसाठी आदरणीय श्रीपाल सबनीस सरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. खरं म्हणजे त्यांचं इतकं व्यस्त शेड्यूल असून सुद्धा आणि म्हणजे डोळ्यांचा त्रास असून सुद्धा त्यांनी माझ्या प्रेमाखाती हे प्रस्तावना लिहून दिली. खरोखर या सगळ्यांचे उपकार मी फेडू शकत नाही. सर्वांचं मी खूप आभार मानते. आभार हा शब्द छोटा आहे. आणि आज आपण पाहतोय की व्यासपीठावर उपस्थित असणारे इतके ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आहेत जे आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं कार्य करत आहेत. या सगळ्यांचं मी परत एकदा हृदयपूर्वक स्वागत करते. आपल्या सगळ्यांचंही स्वागत करते. 2च ओळी कवितेच्या ज्या माझ्या स्वरचित आहेत आज मी सांगू इच्छिते. लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते. लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते. राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते. तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते, तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते. नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया. मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. आता आपणच आपले कवाड उघडूया. मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. मला सांगण्याचा आनंद होत आहे की माझी ही तपश्चर्या चालू होती आणि त्या तपश्चर्याचा पहिला प्रसाद म्हणून डॉक्टर सौभाग्यवती श्रुतिका आणि डॉक्टर वर्धमान यांना 2 मुली आणि मला 2 नाती प्रसाद म्हणून मिळालेले आहेत. त्यापैकी चिरंजीव श्लोका यांनी सुंदर अशी म्हणजे तिची तब्येत बरी नाही आहे, तिला उलट्या झाल्यात सकाळपासून, तरी पण तिने आपल्या परीने सुंदर असं सरस्वती नृत्य इथे सादर केलेलं आहे. आणि आता जिच्यावर मी कविता केलेली आहे ती सुद्धा एक आमची गोडुली स्मिरा दुसरी नात, ती कवितेचं वाचन थोड्या वेळात करणार आहे. धन्यवाद. सर्वांचे खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. सुधाजी, तुमच्यासाठी एक भेट आलेली आहे.
जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि शिल्पकार श्री प्रमोदजी कांबळे इथे आले. त्यांनी स्वतः काढलेलं स्केच त्यांना तुम्हाला द्यायचं. जसं आता सुधाजींनी सांगितलं तसं स्मिरा एक कविता वाचन करणार आहे आणि ही जी कविता आहे ती स्मिराचा जन्म झाल्यानंतर प्रथम तुझं पाहता या भावना वेगात सुधा आजीला स्फुरली आणि नातवंड म्हणजे तर दुधावरची साय. स्मिरा ये वरती. आणि नुकत्याच जन्मलेल्या त्या निरागस बाळाकडे बघून आता ती जी कविता स्फुरली आहे ती आता स्मिराकडून, त्या मोठ्या झालेल्या बाळाकडून आपण ऐकूया. नमस्कार, माझं नाव स्मिरा वर्धमान कांकरिया आहे. आज मी माझ्या आजींनी लिहिलेली कविता वाचून दाखवणार आहे. ही कविता माझ्या आजींनी माझ्यावरच लिहिली आहे. कवितेचं नाव आहे गोड मुलगी गोडुली. गोड मुलगी गोडुली, आम्हा घरी आली दिवाळी. लाड किती करू बाई, लई गुणाची ही चिमुकली. गोड मुलगी गोडुली, आम्हा घरी आली दिवाळी. लाड किती करू बाई, लई गुणाची ही चिमुकली. इवले इवले हात, इवले इवले पाय, इवले इवले हात, इवले इवले पाय. खुदकन कशी हसते छान. गोल गुबगुबीत गाल तिचे, ओटावर जणू गुलाब फुले. गोल गुबगुबीत गाल तिचे, ओटावर जणू गुलाब फुले. गोड गोड तिचा पापा बाई, तिच्या पापीत अमृत वसे. गोड गोड तिचा पापा बाई, तिच्या पापीत अमृत वसे. निष्पाप हसरी नजर तिची, नाक असे चाफे कळी. निष्पाप हसरी नजर तिची, नाक असे चाफे कळी. शुद्ध पावन सहवास तिचा, गालावर उमटे गोड खळी. गोड मुलगी गोडुली, आम्हा घरी आली दिवाळी. लाड किती करू बाई, लय गुणाची ही चिमुकली. माझ्या या गोडुलीला तीट मी लावते ग, इडा पिडा टळो नजर तिची काढते ग. माझ्या या गोडुलीला तीट मी लावते ग, इडा पिडा टळो नजर तिची काढते ग. चंद्र चांदण्याचे आशीर्वाद लाभोत माझ्या या गोडुलीला. चंद्र चांदण्याचे आशीर्वाद लाभोत माझ्या या गोडुलीला. सूर्याचेही तेज मिळो तिच्या सर्व कार्याला. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा. थँक्यू. स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीच्या आणि ऑडिओ सीडीच्या प्रकाशन आपण करणार आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते. यशोवाणीच्या ऑडिओ बुक एक्सपर्ट माननीय प्राची गुर्जर यांचं ही ऑडिओ सीडी बनवण्यामध्ये मोठं योगदान आहे आणि सहकार्य देखील आहे. या आधीची सुधाजींची 2 पुस्तकं जी झाली, मेडिटेशनची जादूगिरी आणि प्रिय गोडुलीज, ते सुद्धा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आणण्यामध्ये प्राचीजींचं खूप मोलाचं सहकार्य आहे. प्रकाशनानिमित्त सुधाजींना कानाकोपऱ्यातून शुभेच्छा संदेश आलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीजी तटकरे, परमपूज्य कुंदन ऋषीजी आणि ज्येष्ठ लेखक विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी पाठवलेले संदेश आपण वाचणार आहोतच. पण त्याआधी पूर्व राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या संदेशामध्ये स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या यशासाठी सुधाजींना हार्दिक शुभेच्छा दिल्या. अनंत काळची माता म्हणून संबोधली जाणारी स्त्री ही आज आपल्या जन्मासाठी, अस्तित्वासाठी झगडतीये. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी समस्त स्त्री शक्तीनं एकजूट होण्याची गरज आहे आणि त्यासाठी ही जी मार्गदर्शिका आहे ती अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव माननीय डॉक्टर नितीनजी करीर यांनी देखील पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज साहेब यांचा संदेश माननीय विमलजी बाफना यांनी वाचावा अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांना आज महिला दिवसाच्या शुभेच्छा. आणि आज 25व्या
आवृत्तीचं जे आम्ही विमोचन करत आहोत, तर मी सगळ्यांचं अभिनंदन करून आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या वहिनीच्या प्रेरणेने मी आज हे आणि आमच्या गुरु श्री कुंदन ऋषीजी महाराज साहेब यांचा मी संदेश आपल्यापर्यंत पोहोचवते. आणि त्यांनी जो लिहिलेला आहे ते खरंच आशीर्वाद, म्हणजे एक स्वाती वर्षाची ती वर्षा होती ना, तसं ते आशीर्वाद आहेत. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्यांनी लिहिलेलं आहे, श्रुश्राविका डॉक्टर सौ सुधा कांकरिया केसरी जन्म स्वागत करा ही इस पुस्तक की 25वीं आवृत्ति छपी है. यह हार्दिक प्रसन्नता का विषय है. 8वां फेरा बेटी बचाओ का यह क्रांतिकारी संस्कार निर्माण करने का सकारात्मक सामाजिक परिवर्तन होने के लिए मदद हुई है. अतीत में कन्या का जन्म होने पर संपूर्ण परिवार दुखी होता था और पुत्र के जन्म पर खुशियां मनाई जाती थी, पेड़े बांटे जाते थे. अर्थात बेटी का जन्म पाप का उदय और बेटे का जन्म पुण्य का उदय माना जाता था. कुछ दिन पूर्व ही गर्भ की परीक्षा करने और कन्या हो तो उसे समाप्त किया जाता था. किंतु सुधाताई ने इस पुस्तक के द्वारा और जगह जगह पर भाषण देकर यह प्रचार किया, बेटी हो या बेटा हो या बेटी हो, दोनों एक समान समझे. जन जागृति करने के लिए यह पुस्तक काफ़ी उपयोगी सिद्ध हुआ है. आज बेटा हो या बेटी, दोनों का समान रूप में से ही देखा जाता है. किसी कवि ने कहा है, बेटे से बेटी भली जो गुणवंत होए, बेटा सुधारे एक घर, बेटी सुधारे 2 घर. बेटी के सिर्फ एक घर का दीपक बन सकती है, लेकिन बेटा सिर्फ एक घर का ही दीपक बन सकता है, पर बेटी 2 घरों को सुधार देती है. इस पुस्तक में से काफ़ी जनता की धारणा बदलने का काम किया है. पंचेंद्र जीव की हत्या से बचाया है. लोगों की बेटी और बेटे दोनों भेदभाव दृष्टि से बदल रही है. इस अंत में पुस्तक की 25वीं आवृत्ति पूर्ण करने अपने एक आदर्श प्रस्थापित किया है. आपके कार्यों पर हमें नाज है. भविष्य में भी आपके द्वारा ऐसी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्य निरंतर होते रहे, यही मंगल कामना. गुरुवरों के आशीर्वाद और इससे बढ़कर क्या चाहिए. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा संदेश वाचून दाखवतात सुधाजींचे सुपुत्र आणि कुशल नेत्रतज्ञ डॉक्टर वर्धमान कांकरिया. सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित असणाऱ्या आणि जे आपल्या भारतातली शान जे वाढवतात त्या सर्व महिलांना आम्ही सादर नमन करतो आणि सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त कांकरिया परिवारातर्फे शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की मानकनिया ट्रस्ट आणि माझ्या आई डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या प्रेरणेने स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीची सुरुवात लगभग 40 वर्षापूर्वी झाली आणि 25 वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदी या पत्रिकेचं किंवा या प्रकारच्या पुस्तकेचं लेखन केलं, जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रशंसा मिळाली. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज प्रबोधन झालं आणि आज त्याचा 25वी आवृत्ती आज प्रकाशित होती आहे. हा एक हिस्टॉरिक किंवा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांसाठी आहे. तर आम्हाला खूप आनंद होतो की आपले मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या निमित्ताने शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्याचं आता मी वाचन करतो. मानकनिया ट्रस्टतर्फे स्त्री जन्माचे स्वागत करा पुस्तकाची 25वी आवृत्ती प्रकाशित होत असल्याचं समजून अतिशय आनंद झाला. हा क्षण ऐतिहासिक मानला जातो. या संस्थेद्वारे चालवणारी स्त्री जन्माची स्वागत करा बेटी बचाव उपक्रम हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्यात बेटी बचाव बेटी पढाओ अभियानातर्फे स्त्री जन्माचे स्वागत करणारे विविध उपक्रम आज राबवले जात आहेत. सहभागातूनच कोणतेही अभियान यशस्वी होत असते. बेटी बचाव आणि बेटी पढाओ अभियान आता लोक चळवळ बनलेली आहे आणि स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्री जन्माविषयी तिचे महत्त्व व हक्कांविषयी जनजागृती होण्यास मदत होईल असे मला वाटते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लाख शुभेच्छा. श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन. थँक्यू. माननीय डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची आता विनंती करते. त्यांनी इथे यावं. सर्वांना नमस्कार. स्त्री जन्माचे स्वागत करा या
पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचं प्रकाशन झालं असं सर्वप्रथम मी सगळ्या मान्यवरांच्या वतीने जाहीर करते. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांचं अतिशय छान, म्हणजे मला खात्री आहे मी ऐकायला कदाचित थांबणार नाही, पण ज्यांचं भाषण नेहमी छान असतं असे डॉक्टर मिलिंदजी जोशी, त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाफनाताई, आमच्या पवारताई, सुनीता राजे पवारजी, सौ प्राचीताई गुजर, विमलजी बाफना, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर स्नेहा कांकरिया आणि प्रकाशजी कांकरिया, जयंतजी येलुणकर, चंद्रकांतजी पालवे, आणि आत्ता ज्यांनी मुख्यमंत्र्यांचं मनोगत व्यक्त केलं ते ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर वर्धमानजी कांकरिया आणि डॉक्टर सौ श्रुतिका, त्यांच्या दोन्ही छोट्याशा कन्या, ज्यांनी अतिशय छान सादरीकरण केलं. प्रामुख्याने त्यांचं मला वैशिष्ट्य वाटलं की त्या घाबरत नाही आहेत अजिबात. म्हणजे जी मोठ्या माणसांना सुद्धा स्टेज फ्राईट असते ती त्यांच्यामध्ये नाही. लहानपणापासूनच ते अतिशय आत्मविश्वास, म्हणजे अनुवंशपणे आहे आणि परिस्थिती पण तशी असेल. मान्य आडकर दादा, प्रकाशजी, कांबळे दादा, सगळे बरेचसे मान्यवर इथे दिसत आहेत. सगळ्यांना वंदन करते. सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. या पुस्तकाचं वाचन मी करीन. आज मला हे पुस्तक मिळालं, ह्याच्यातली काही पानं मला त्यांनी आवर्जून पाठवली होती आणि त्यातल्या कविता मी वाचल्या. अतिशय छान कविता आहेत आणि प्रामुख्याने 40 वर्षापासून त्या हे लेखन करतात आणि लेखनाच्या माध्यमातून, म्हणजे साहित्याचा प्रभाव हा जनमानसावर खूप असतो आणि साहित्यातून जे व्यक्त होतं. आता एकांकिकाच्या माध्यमातून आमचे प्रकाशजी बोंडे काम करतात खूप, तर त्यामुळे खूप असा पगडा आहे साहित्य क्षेत्राचा. समाज मनावर जो पगडा असतो तर तो इतर अन्य कुठल्याही माध्यमाचा जास्त नसतो. साहित्यिक अंगांनी जे जे सांगितलं जातं त्याचा परिणाम होऊन जनमानस बदलत जातं हे आपण बघितलंय. म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा अशी अनेक साहित्य रचना तयार झाल्या, पोवाडे निर्माण झाले असतील, वीररसपूर्ण असं साहित्य तयार झालं असेल, शिल्प तयार झाली असतील, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असेल, नाटक तयार झालं असेल. आता सावरकरांचं नाटक आपण म्हणतो की संन्यस्त खड्गसारखं नाटक असेल, उत्तरक्रियासारखं नाटक असेल, की ते स्वराज्याची प्रेरणा, स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देणारी अशी नाटकं त्या काळात निर्माण झाली, कारण ती गरज होती त्या काळाची. तर तशी ही गरज ओळखून ताईंनी साहित्याची निर्मिती केली. मग त्याच्यामध्ये कविता असतील, नाटकं असतील, पथनाट्य टाईपची असतील, तर अशी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य निर्मिती या पुस्तकामध्ये आहे आणि मी नक्कीच हे साहित्य वाचीन. प्रामुख्याने जी गरज त्यांना 40 वर्षापूर्वी जाणवली ती अजूनही तशीच आहे. आणि आज आपण हे बोलतोय, हे म्हणजे परिस्थिती थोडी थोडी बदलत चालली आहे आणि सुधारत चालली आहे, परंतु अजूनही ह्या साहित्य या विषयाची गरज संपली का? नाही संपली. अजूनही ही गरज आहे आणि म्हणून, आणि प्रामुख्याने मला याचंही कौतुक वाटतं की याच्या आधीच्या 24 आवृत्त्या संपल्या. म्हणजे बदल जो मधल्या काळामध्ये झाला समाज मनामध्ये, तर हा बदल होण्यामध्ये जे जे काही कारणीभूत असतील, मग अगदी शासनाच्या योजना कारणीभूत असतील. त्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये किंवा मनोगतामध्ये लिहिलंय की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडनं सुद्धा प्रेरणा, कारण आत्ताच्या आधुनिक काळामध्ये जे जे काही बदल झाले आणि थोडासा महिलांचा दर, जन्मदर हा वाढलेला आहे, तर ह्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये जसं शासकीय योजना या कारणीभूत असतील तर तशा अशा प्रकारचं साहित्य सुद्धा कारणीभूत आहे, हे आपल्याला आवर्जून मान्य करायला पाहिजे. त्यामुळे अतिशय देखणं पुस्तक, मुखपृष्ठ सुद्धा छान आहे त्याचं. तिच्या अंतरंगात असलेली जी काही दीपकळी आहे ती इथे दाखवली गेलेली आहे आणि अतिशय सुंदर मुखपृष्ठ, बघता क्षणी कोणीही उचलून घेईल असं हे पुस्तक झालेलं आहे. आणि म्हणजे भरपूर वाचल्यानंतर मला त्यांच्या जास्त अंतरंगाबद्दल बोलता येईल. प्रामुख्याने जे चित्र तुम्ही काढलेत ते मला वाटतं याच्यावरनं इन्स्पायर्ड आहे. नक्कीच मला हे पुस्तक वाचायला आवडेल. सुधाताई खूप अभिनंदन. 25वी आवृत्ती तुम्ही काढलीत ही सोपी गोष्ट नाही आणि या पुस्तकामध्ये काही फोटोग्राफ्स आहेत, तर अतिशय मोठी मोठी माणसं तुमच्या संपर्कात आलेली आहेत. त्या पुस्तकाच्या माध्यमातून असेल आणि प्रामुख्याने या पुस्तकाच्या विषयाच्या माध्यमातून असेल.
त्यामुळे सुधाताईंचं अभिनंदन करते. काही मिनिटं मी या विषयावर बोलणार आहे. तर असं बघितलं, भारताच्या संस्कृतीचा जर आपण आढावा घेतला प्राचीन, तर प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुषांना समान संधी होती आणि समान दृष्टिकोन होता असं आपल्या लक्षात येईल. प्राचीन म्हणते आणि मध्ययुगीन नाही म्हणत आहे. आपण नेहमी 2च उदाहरणं देतो, गार्गी, मैत्रेयी वगैरे, पण अशा अगणित पंडिता होत्या, अगणित, की ज्यांना शिकण्याचा अधिकार होता, आयुष्यभर शिकत राहण्यासाठी ब्रह्मचर्य स्वीकार करण्याचा अधिकार होता. त्यांना कोणी कंपल्सरी नव्हतं करत की तू आता ह्या वयामध्ये शिक्षण थांबव आणि लग्न करून मोकळी हो. ती ठरवू शकत होती की मी आयुष्यभर ब्रह्मचर्य पालन करीन आणि मी ब्रह्मचारिणी होईन. आणि अशा जसे ऋषी होते तसे ऋषिका सुद्धा होत्या, ज्यांनी सूक्तांची निर्मिती केली, उपनिषदांची निर्मिती केली. अशा कित्येक पंडिता होत्या. स्वयंवर, आपण सीता स्वयंवर एकच स्वयंवर ऐकले, पण तेव्हा पती निवडण्याचा अधिकार होता स्त्रीला. आता जी आपण सावित्री, मगाशी कोणीतरी मला वाटतं सूत्रसंचालिकेने उल्लेख केला की वटसावित्री, ती जी वटसावित्रीवाले सावित्री आहे, सत्यवान सावित्री मधली सावित्री, तर ती एका राजाची मुलगी आहे आणि तिने सत्यवान शोधून काढलाय स्वयंवरातून. आणि मग नंतर त्याचं आयुष्यमान वाढावं यासाठी तिने काही प्रयत्न केले आणि तपश्चर्या म्हणू शकतो, लढाई म्हणू शकतो, दिग्गज अशा यमदेवाशी म्हणू शकतो, डिबेट म्हणू शकतो. तर डिबेट करण्यासाठी ज्ञान पाहिजे, ते करण्याची इच्छा असण्यासाठी आणि तग धरण्यासाठी जिद्द पाहिजे, त्या प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजे त्या काळामध्ये. आणि मुळामध्ये त्याची निवडच तिने का केली होती आधी, कारण तिला ते स्वातंत्र्य होतं. माझा नवरा मी निवडीन. तिला तिच्या वडिलांनी सांगितलं की जा, तुझ्या योग्यतेचा नवरा तूच शोधून काढ, योग्यतेचा सुद्धा आणि आवडीचा सुद्धा, हो की नाही. म्हणजे एक काळ असा होता की जी आपली खरी सनातन भारतीय संस्कृती आहे, ज्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना इक्वल राईट्स होते. पण मधल्या काळामध्ये काय झालं की ज्याचं प्रत्यंतर आपण आत्ता सुद्धा भोगतोय, की अजूनही मुली बुरख्यात किंवा घुंगटामध्ये आहेत, किंवा मधल्या काळामध्ये सती आपल्या धर्माची देण नाही. आपल्या धर्मात कुठेही सतीचा उल्लेख नव्हता. मधल्या काळामध्ये एवढी आक्रमणं झाली की असं वाटायला लागलं, म्हणजे हे पुस्तक लिहिण्यामागे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती का निर्माण झाली हे मुळात साहित्यिकांनी समजून घेतलं पाहिजे. ती परिस्थिती का निर्माण झाली, अशा प्रकारे आक्रमणं झाली भारत देशावर. 1000 वर्षाचा काळ लक्षात घ्या की ज्याच्यावर भारतामधल्या अनेक वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आक्रमणं झाली. आपलं राज्य नाही, आपल्या संस्कृतीचं खंडन करण्यासाठी आलेले आक्रमणी होते. आणि पहिलं टार्गेट काय असायचं तर स्त्रिया. पहिलं टार्गेट हे असायचं स्त्रिया हे. मग पुरुषांना मारायचं युद्धामध्ये आणि त्यांच्या महिलांना अत्याचाराने त्या ग्रस्त व्हायच्या. आणि मग असं वाटू लागलं की अरे बायका नकोत, मुली नकोत, त्यांना सांभाळणं अवघड आहे. कारण की तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती पोषक नव्हती. रामदास स्वामींनी स्वतः लिहून ठेवले किती सुंदर हाल होऊन मेल्या, ही परिस्थिती होती त्या काळामध्ये. म्हणजे त्या काळामध्ये शिवबांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जी प्रेरणा ज्या जिजाबाईंनी दिली, त्याचबरोबर ज्यांनी दिली असेल त्यामध्ये तत्कालीन परिस्थिती होती. अनेकांवर अन्याय व्हायचे. मोगल साम्राज्य अतिशय वाईट पद्धतीने प्रजेला त्रास द्यायचं. तर त्याच्यामध्ये हेही वर्णन आहे की किती सुंदर हाल होऊन गेले. हाल होत असतील तर ती कॅटेगरीच नको, नाही जपू शकणार आपण त्यांना, अशी मानसिकता प्रजेमध्ये निर्माण होऊ लागली. किंवा नवरा मेल्यानंतर कोण बघणार हिच्याकडे, ढकला तिला आगीत.
सगळ्याच जणी काही स्वयंप्रेरणेने सती नाही गेल्या. राणी पद्मिनीची गोष्ट सांगतो आपण. वातावरण जर पोषक असतं तर कशाला त्या अनेक हजारो महिला त्या आगीमध्ये उडी मारून गेल्या असत्या. केवढं मोठे मनुष्यबळाची हानी नाही, केवढी मोठी हानी आहे ही मनुष्यबळाची. अतिशय ताकदवान, पॉवरफुल, पण आपल्या इज्जतीशी कोणी खेळायला येईल त्यापेक्षा शीलरक्षणार्थ आग जवळ करू, ही परिस्थिती होती. तरी काही नेटाने लढलेल्या आहेत. जिजाबाई, राजमाता जिजाबाई सती नाही गेल्या. अहिल्यादेवी होळकर ही उदाहरण आहेत आपल्या समोर. या चालीरीती नव्हत्या हो, ही परिस्थिती होती. आपण कोणीही उठतो आणि आमच्याकडे आमच्या धर्माने वाईट चालीरीती नव्हत्या. धर्माला नावं ठेवू नका. परिस्थिती काय होती याचा शोध घ्या. आणि ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल, म्हणजे मानसिकता बदलायची असेल, तर पहिल्यांदा परिस्थिती बदलली पाहिजे. वातावरणात सकारात्मक बदल झाले पाहिजे. की मुली असुरक्षित नाही आहेत, मुलींना अशिक्षित ठेवण्याची गरज नाही आहे. अदरवाईज काय होईल, एक अतिशय, आता समजा या पिढीच्या मुली आहेत, अतिशय बुद्धिमत्ता, क्षमता वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजे आज तुम्ही बघताय की कुठलंही क्षेत्र असं नाही की जे महिलांना पादाक्रांत करता आलेलं नाहीये. कुठलंही क्षेत्र असं नाही. इथे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला बसल्या. स्वतः ताई डॉक्टर आहे. त्यामुळे असं कोणतंही क्षेत्र नाही, राजकारण, समाजकारण, मेडिकल फील्ड असेल, एज्युकेशन फील्ड असेल, शास्त्रज्ञ. तुम्ही बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये ज्यांनी वॅक्सिन शोधून काढलं, लस शोधून काढली, त्याच्यामध्ये अनेक महिलांचा समावेश होता. जे आपण 2 उपग्रह पाठवले, एक चंद्रावर एक सूर्यावर, जे शास्त्रज्ञ होते त्याच्यामध्ये अनेक महिलांचा. मोदीजी त्या महिलांना आवर्जून जाऊन भेटले, त्यांच्याशी संवाद साधला. पण अजूनही एखाद्या मुलीला डॉक्टर बनवणं आणि एखाद्या मुलाला डॉक्टर बनवणं, एखादी मुलगी बँकेमध्ये नोकरी करणं, एखादा मुलगा आणि बँकेमध्ये नोकरी करणं, ह्याच्यात अजूनही फरक आहे. अजूनही महिलांना तेवढं स्वातंत्र्य मिळालं नाही जेवढं पुरुषांना आहे. अजूनही ती स्वयंपाकघरात अडकली आहे. मुली नोकरी करतात, अजूनही त्यांना स्वयंपाक पाणी सांभाळून, मुलांचं करून, घरच्यांचं सगळ्यांचं करून मग नोकरीवर जावं लागतं. का नाही सांगा. पुरुषांना अशी घाई असते का, रे माझ्या वेळ झाली, पाणी भरायचंय, कुकर लावायचंय, असते का काही गडबड? त्यामुळे अजूनही मानसिकता 100% बदललेली नाही. आणि म्हणून आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे दिवस साजरे करावे लागतात महिलांसाठी. पुरुषांसाठी नाही करावे लागत. पुरुषांसाठी वेळच नाही आलेली की त्यांच्यावर अन्याय होतोय. कुठेतरी एखादा उदाहरण घे असेल तर ते पकडतात की हा या ठिकाणी गैरफायदा घेतला कायद्याचा. एखादा कुठेतरी उदाहरण असेल तो व्यक्तिदोष आहे त्या स्त्रीचा सुद्धा. पण ही स्पर्धा नाही आहे स्त्री आणि पुरुषांमध्ये. ही समाजरथाची 2 चाकं आहेत. पण बायकांना कुठेतरी दुबळं समजून त्या संवेदनशील आहेत. म्हणजे त्या दुबळ्या आहेत का? त्या दुबळ्या नाही आहेत, त्या अत्यंत ताकदवान आहेत. पण आपण कुठेतरी त्यांच्या या संवेदनशीलचा फायदा घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर करून, इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न. तर ह्या सगळ्या गोष्टी या समाजातून थांबल्या पाहिजे. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल की स्त्री आणि पुरुष कोणी मुलगा जन्मो किंवा मुलगी जन्मो, आज PCB-NDTचा ऍक्ट का करावा लागला, का लिहावं लागलं सोनोग्राफीच्या सेंटर्समध्ये?
की सोनोग्राफी करू नका, लिंगनिदान करू नका. का लिहावं लागतं? मी जशी खासदार आहे तशी आणखीन एक जबाबदारी माझ्याकडे. महिला मोर्चाची राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे मी. राजस्थानमध्ये गेले होते. एका ताईला 9 मुली झाल्या आणि तरीही त्यांचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं नव्हतं. कारण सासू असं म्हणत होती की आम्हाला मुलगा पाहिजेच कुठल्याही अर्थी. किंवा काही प्रथा अशाही आहेत की दुधाच्या आहेत ना, अजून आहेत, बुडवून मारलं जातं मुलगी जन्मली तर. म्हणजे आजही ही परिस्थिती, आज 21व्या शतकात ही परिस्थिती जेव्हा बदलेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने अशा पुस्तकांचं सार्थक होईल. म्हणजे बदलली आहे, सार्थकच आहे हे, की हळूहळू थोडी थोडी बदलतीये. काही ठिकाणी अजूनही बदलण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जसा स्त्रियांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, त्याच्यापेक्षा जास्त आवश्यकता पुरुष वर्गाने पुढाकार घेण्याची आहे ना. पुरुष वर्गाने जर आग्रह धरला नाही की मुलगाच पाहिजे, त्या घरामधलं वातावरण हे अधिक संतुलित होण्यास मदत होईल. कुठल्या स्त्रीला झेपेल व 9 मुलं? कुठल्या स्त्रीला झेपेल आजकालच्या काळात? काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची 9 मुलांना जन्म घालताना. आणि पुढच्या वेळेलाही 10वं समजा जन्मलं तर ते खात्री काय आहे? आणि याच्यामधलं जेनेटिक्स लोकांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे त्या आईवर अवलंबून नाहीये, हे बाबांवर अवलंबून आहे. याच्यातलं जेनेटिक्स, मी पण एक सायन्स टीचर आहे, त्याच्यामधलं जेनेटिक्स समजून सांगण्याची आवश्यकता आहे की तिला छळू नका, तिला जाळू नका, तिच्यावर अवलंबूनच नाहीये, हे तुमच्या मुलावर अवलंबून आहे. किंबहुना त्याच्यावरही अवलंबून नाही बिचाऱ्यावर, हे बाय फ्लूक आहे. ओके नाही, हा योगायोग आहे. पण जर का असेलच तर त्याच्या गुणसूत्रांवर अवलंबून आहे. तर हे सर्व अंगांनी, जसं साहित्यिक अंगाने असेल तसं विज्ञानाच्या अंगाने, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून, राजकारणातल्या योजनांच्या माध्यमातून, शासनाच्या योजनांच्या, अशा सगळ्या अँगल्सनी हा प्रयोग आत्ता चालू आहे. जेणेकरून समाजामध्ये समाज जागृती होईल, जनजागृती होईल आणि हळूहळू हा दर वाढलेला दिसेल. आणि मला आनंद होतो की खरोखरच मागच्या काही काळामध्ये हा मुलगी जन्मण्याचा दर खरंच वाढला आहे. आज जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला लक्षात येईल की गेल्या 10 वर्षापूर्वी मुलगी जन्मण्याचा दर काय होता आणि आज काय आहे. मागच्या 10-15 वर्षापूर्वी मुली शिकण्याचा दर काय होता, आज काय आहे. तर नक्कीच हा बदल झालेला आहे, सकारात्मक बाजू आहे. इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यात अधिक बदल झालेला दिसेल. हे सगळं अशा सगळ्या साहित्यिक रचनांचं सुद्धा योगदान आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. डॉक्टर सुधा यांचं मी मनापासून अभिनंदन करते. उत्तरोत्तर त्यांच्या अनेक इतरही काही साहित्यिक कलाकृती होवोत आणि आम्हाला त्याचं साक्षीदार होता येवो यासाठी सुद्धा शुभेच्छा देते. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करते. मला सगळ्यांनी ऐकून घेतलं. काही वेळेला परखड बोलते कारण महिलांचा विषय आला की नक्कीच मला हे सांगावंसं वाटतं की अजूनही या बदलाच्या प्रतीक्षेत महिला आहेत, हे आवर्जून सांगावंसं वाटतं. पण मला खात्री आहे की आपल्या मनाला तपासून आपण सगळेजण स्वतःला दुरुस्त नक्की कराल. अनेकांच्या भाषणातूनही इतर अनेक मुद्दे उपस्थित होणारच आहेत. सर्वांना शुभेच्छा देते, आजच्या दिवसाच्या सुद्धा आणि आगामी वर्षाच्या सुद्धा. खूप खूप धन्यवाद, प्रणाम. खूपच छान सांगितलं मेधाताईंनी. आणि सध्याची परिस्थिती तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितली की सेक्स रेशिओ
हा कसा आहे सध्याचा. ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशामध्ये खेड्यापाड्यात शाळा कॉलेजात कार्यशाळा घेऊन केलेल्या सुधाजींच्या लोकशिक्षण आणि लोकजागृतीच्या कार्याचं महत्त्व गौरवलंय. महापुरुषांना जन्म देणारी आणि घडवणारी ही स्त्रीच तर आहे, तर तिचा जन्म नाकारण्याची बाब ही खरंच चिंतेची आहे. त्यासाठी लोकजागृती करणारं सुधाजींचं हे पुस्तक खऱ्या अर्थानं मार्ग दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आणि त्यांच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती माननीय राम शिंदे, प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलंय की स्त्रीभ्रूण हत्येचा सामाजिक कलंक पुसण्यासाठी सुधाताईंचं पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. त्यांनी देशव्यापी चळवळीत केवळ प्रबोधन करून न थांबता कृतिशील कार्यक्रमांवर भर दिला. मग ते सामूहिक डोहाळ जेवणातून दिलेलं गर्भरक्षण आणि संस्काराचे धडे असोत, नकोशी नावाच्या मुलीचं नामकरण असो किंवा विवाहात घेतला जाणारा 8वा फेरा असो. स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि सुधाताईंच्या उल्लेखनीय योगदानामुळे ही भावना वाढीला लागतेय असा संदेश त्यांनी दिलेला आहे. यानंतर डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा संदेश मी वाचून दाखवते. सुधाताईंच्या समग्र मानव कल्याणकारी कार्याची आता जणू काही चळवळच बनली आहे. सर्व विचारसूत्र आणि कृती कार्यक्रमांसाठी सुमारे 30 लाख लोक सामील झाल्याचं चित्र हे अतिशय आश्वासक आहे. यातूनच संस्कृतीचं सुंदर चित्र आणि चरित्र आकाराला येईल ही अपेक्षा. अस्सल जीवनानुभवांच्या बळावरील सुलभ सोप्या भाषेतील नाट्य आणि कविता अनेक पैलूंना जन्म देतात. या सर्व नाटिकांचे शेकडो प्रयोग यशस्वी होतात आणि सकारात्मक परिणाम करून जातात. सुधाताईंचं स्त्रीत्व प्रगल्भ आणि चिंतनशील असून समग्र मानवतेला पोटात घेणार आहे. अशाच सत्यनिष्ठ, विवेकी आणि विधायक प्रवृत्तीच्या लेखनाची समाज संस्कृतीला गरज आहे. कारण भारतीय संस्कृतीसह विश्व संस्कृतीमधील मानवता सर्वार्थाने सुखी करण्याचं आव्हान समस्त लेखक, कलावंत आणि विचारवंतांना पेलायचं आहे. सुधाताई कांकरिया यांनी एक स्त्री डॉक्टर आणि लेखक म्हणून आपलं मानवतानिष्ठ कर्तव्य चोख बजावलं. माननीय प्राची गुर्जरजी त्यांनी इथे यावं. नमस्कार सर्व मान्यवरांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. सॉरी माझा आवाज जरा खूप तर आजच्या या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे 25वी आवृत्ती हे तर आहेच, पण आमच्या यशवाणीच्या दृष्टीने मी एक 5 मिनटं सांगेन का महत्त्व याचं आम्हाला अजून जास्ती वाटतं आहे. आमची संस्था आहे यशवाणी, जी दृष्टिबाधितांसाठी ऑडिओ बुक्स करते. आणखीन हे काम विनामूल्य चालतं. आमचा मोठा ग्रुप आहे आणि अकॅडमिक ॲज वेल एज आम्ही अवांतर पुस्तकं करत असतो. अकॅडमिक हे नीड बेस्ड आहे, त्यामुळे अकॅडमिक अभ्यासाची पुस्तकं आहे ते तर मुलं पाठवतच असतात, पण अवांतर पुस्तकं पण त्यांना मिळावी. एक बहुश्रुतता येण्यासाठी इतर पुस्तकांची पण खूप आवश्यकता असते आणि ती आम्ही करत असतो. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं देणं ह्याचा आमचा प्रयत्न चालू असतो. सुधाताईंची जी पुस्तकं आहेत ती म्हणजे त्या दृष्टीने मुलांना किंवा दृष्टिबाधित लोकांना एक मोठा वेगळा संदेश देणारी पुस्तकं आहेत. सुधाताईंची पुस्तकं आधीची जी पुस्तकं आहेत ती आम्ही ऑलरेडी ऑडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. हे आमचं काम पूर्णपणे विनामूल्य चालतं. ते आम्ही केलं होतं. आमच्या सोर्सेस ग्रुप आहेत आमचे, दृष्टिबाधितांशी खूप संबंध आहे आमचा, त्यामुळे ती पुस्तकं ऑडिओ रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल जेव्हा सुधाताईंचा मेसेज आला तेव्हा मी त्यांना सजेस्ट केलं की आपण ह्याच्या ऑडिओची पण प्रकाशन करूया. त्याच्याने एक समाजामध्ये संदेश पोहोचेल की जेव्हा आपण डोळस पुस्तकं प्रिंटेड पुस्तकांचं प्रकाशन करतो त्याचवेळी ऑडिओ पुस्तकसुद्धा तयार झालं पाहिजे. राईट टू रीड अंडर दॅट त्यांना अधिकार आहे हे सगळं वाचण्याचा. आणि केवळ आपल्या मनात आलं, डोळस लोकांच्या मनात आलं आणि मग पुस्तक केलं तरच त्यांना ऐकायला मिळेल असं नाही झालं पाहिजे. तर जेव्हा पुस्तक प्रकाशित होतं, प्रिंटेड पुस्तक डोळस माणसांना दिलं जातं, तेव्हाच त्यांना ऑडिओ स्वरूपात सुद्धा मिळालं पाहिजे दृष्टिबाधितांना. आणि हा जो संदेश आहे हा सुधाताईंनी मला खूप सहकार्य केलं आणि हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आमची यशवाणीची धडपड चालू असते. आज हा प्लॅटफॉर्मवरतून मी
ते सगळ्यांना सांगू इच्छिते. आणि इतकी छान पुस्तकं आहेत, इतकं सुंदर संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. मला खूप आनंद होतो आहे की हे दृष्टिबाधितांपर्यंत आज हे पुस्तकातला सगळा मॅटर पोहोचेल, वेगळे विचार त्यांना कळतील आणि हे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि ही संधी दिल्याबद्दल मी सुधाताईंचे मनापासून आभार मानते आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. त्याच्यानंतर माननीय सुनीताराजे पवार यांना मी विनंती करते त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, उत्सवमूर्ती डॉक्टर सुधा कांकरिया, प्राची गुर्जर, विमल बाफना, आमचे अहिल्यानगरचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे आणि जयंत एलुरकर, प्रकाश कांकरिया, वर्धमान कांकरिया, श्रुतिका, त्यांच्या 2 कन्या आणि समोर बसलेले सर्व मान्यवर. स्वागत स्त्री जन्माचे या पुस्तकाचं आज इथं प्रकाशन झालं. खरं म्हणजे हे नावच इतकं सुंदर आहे की स्त्री जन्माचे स्वागत करा. आणि हे चौघेही नेत्रतज्ञ आहेत. म्हणजे एखाद्या गायनिक डॉक्टरनी हे जर काही केलं असतं तर मला फारसं आश्चर्य वाटलं नसतं, कारण त्यांच्या दररोजच्या जिव्हाळ्याचा तो विषय असतो. कुणीतरी येतं सोनोग्राफी करा किंवा काय, पण हे नेत्रतज्ञ असून त्यांनी हे पुस्तक केलं याचं खरोखर कौतुक करायला हवं. आणि जसं मागाच्या कुठल्या तरी संदेशामध्ये वाचलं की ही लोक चळवळ झाली आहे, तर त्यांनी जी चळवळ सुरू केली त्याची लोक चळवळ झाली, ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि कालपासून एक विशेष गोष्ट या ठिकाणी जी मला जाणवत राहिली सतत, ती म्हणजे प्रकाश कांकरिया यांची लगबग. म्हणजे त्यांना त्या पुस्तकाचं आणि त्यांच्या पत्नीचं जे कौतुक वाटतं आहे किंवा ते त्यासाठी जी तळमळ करतायत त्याचं मला फार कौतुक वाटलं. कारण नेहमी आम्ही म्हणतो की सावित्री आहेत पण त्याचबरोबर ज्योतिबांची पण गरज आहे. म्हणजे कारण स्त्रिया शिकतायत, मुली शिकतायत, हुशार आहेत, सगळं करतायत, पण त्यांना घरातून किती प्रोत्साहन मिळते किंवा त्यांचा सहचर किती त्यांच्या बरोबरीनं चालतो, हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. हे पुस्तक काल आम्हाला त्यांनी दिलं आणि चालताना माझ्या असं लक्षात आलं की कालच्याच कार्यक्रमामध्ये मी असं म्हणाले होते की आपण किती क्रूर आहोत, किती दुष्ट आहोत की लढायासुद्धा जेवढी माणसं मारली गेली नसतील तेवढी स्त्री भ्रूण हत्या पण केलेली आहे. लाखो मुली आपण गर्भातच मारल्या. आणि सुधाताईंच्या पुस्तकामध्ये की खुडू नको कळी आई या त्यांच्या पहिल्याच नाटिकेमध्ये त्यांनी जे वर्णन केलंय ते वाचल्यानंतर मला नाही वाटत की कुठल्याही आईची इच्छा होईल की आपला गर्भपात करून घेण्याची. म्हणजे त्यामध्ये ती मुलगी असं म्हणते की डॉक्टर येतील, मोठमोठी शस्त्र आणतील आणि माझ्या मेंदूच्या चिंध्या करतील. म्हणजे हे वाचताना अंगावर शहारे येत आहेत आणि माझ्या हातापायांचे तुकडे करतील, मला उकिरड्यावर टाकतील, कुत्री ते खातील. आणि आपण अनुभवलं असेल की मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये जी घटना घडली होती त्यामध्ये ते काही गर्भ होते ते बाहेर फेकले जात होते, ते कुत्रे खात होते. तर हे इतकं निर्घृण आणि क्रौर्य करणाऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत वाईट आहेत. आणि मला वाटतं की मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे ही आता लोक चळवळ झाली आहे, आपण आता स्त्री जन्माचं स्वागत करतो आहोत. म्हणजे शहरामध्ये किंवा शिक्षित समाजामध्ये तर ते अगदीच आहे, ग्रामीण भागामध्ये अजून तेवढी ही झालेली नाही म्हणजे जागृती. अभिमानाने सांगत असते आई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. तर हे आई पण ज्यावेळी शिवाजी महाराजांना जिजाऊंनी जन्माला घातलं त्यावेळी शिवाजी महाराज आपल्यासाठी स्वराज्य स्थापना करू शकले. तर स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे. तर हे सगळं लक्षात घेता सुधाताईंची ही चळवळ ही खूप आजही आजच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. ती लोक चळवळ व्हावी आणि स्त्री जन्माचं स्वागत व्हावं अशा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मी त्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद. आजच्या उत्सवमूर्तींचा, सुधाजींचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या जोडीदाराचा आपण सत्कार करूयात. समाजसेवेची 3 तपाहूनही अधिक तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरियाजी या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल सांगायला खरं तर शब्द अपुरे पडतात. हे शिवधनुष्य उचलण्यासमान आहे.
वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन्सच्या वतीनं वुमन एक्सलन्स अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं. सुधाजींच्या उत्तुंग भरारीचं प्रतिबिंब पोस्टाच्या तिकिटावरही उमटलेलं आहे. याहून वेगळी गौरवाची बाब ती कुठली. सहजीवनात जोडीदार कसा असावा त्याचे आदर्श म्हणजे प्रकाशजी. सुधाजींच्या संपूर्ण वाटचालीत चळवळीत डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी सुधाजींना समर्थ साथ दिली आहे. विचार तर जुळले, दोघांचं प्रोफेशनही सारखंच, त्यामुळे समजूतदारपणा हातात हात घालून असावा. संसार रथाची ही 2 चाकं समतोल आहे. प्राध्यापक मिलिंद जोशींना सुद्धा ऐकणार आहोत. आदरणीय डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाचं प्रकाशन आज वेदाताईंच्या हस्ते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालं, याचा मी आनंद व्यक्त करतो. आणि सुधाताईंना एक गोष्ट आवर्जून सांगतो की अगदी योग्य व्यक्तीला तुम्ही अध्यक्ष केलेलं आहे, कारण मला एकच मुलगी आहे आणि आमच्या बहीण भावामध्ये कुणालाही मुलगा नाही. आणि माझे आई वडील अभिमानाने सांगत असत की आम्ही 7 नातींचे आजी आजोबा आहोत, असा अध्यक्ष या समारंभाला मिळाला. ही एक चांगली गोष्ट घडली, याचा मला आनंद होतो. डॉक्टर सुधा कांकरिया या म्हणजे आता मला कांकरिया परिवाराचं आडनाव बदलून सावरिया असं ठेवावं असं वाटतं, कारण समाज मनाला सावरण्याचं काम त्यांनी अशा प्रकारच्या पुस्तकांच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे या पुस्तकाची 25वी आवृत्ती निघाली आहे. म्हणजे याविषयी आनंद व्यक्त करावा की खंत व्यक्त करावी अशा एका विशिष्ट पेचामध्ये मी सापडलो आहे. मला एका प्रसंगाची सुद्धा ते आठवण होते की ज्यावेळेला डॉक्टर अनिल अवचटांनी पुण्यामध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं, त्यावेळेला फक्त कॉलेजमधली मुलं हीच व्यसनाच्या अधीन असायची आणि त्यामुळे या मुलांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. त्यावेळेला त्याच्या उद्घाटनाला पु ल देशपांडे आणि बाबा आमटे आले होते. त्या दोघांनी असा आशीर्वाद दिला की अनिल, तुझे हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी आम्हाला जास्त आनंद होईल. आज परिस्थिती काय निर्माण झाली आहे. पूर्वी केवळ कॉलेजमधली तरुण मुलं त्या ठिकाणी असायची, आज मधल्या वयातली मुलं आहेत, VRS घेतलेली माणसं आहेत. महिला तिथे कधी जातील याची कल्पनाही आपण केलेली नव्हती. महिलांची संख्या मोठी आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मुलांच्यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा लागला आहे. यावरून आज आपला समाज कुठल्या दिशेने जातोय हे आपल्या लक्षात येईल. सुनीता राजेंच्या संस्कृतीच्या दिवाळी अंकासाठी मी अवचटांची मुलाखत घेतली आणि मी अवचटांना विचारलं हे चित्र असं का होत आहे, तर ते म्हणाले चंगळवाद इतका वाढलाय, पूर्वी गावामध्ये एखादाच माणूस मद्यपान करायचा, त्यामुळे सज्जन माणसं दिसली की तो रस्ता बदलून निघून जायचा. आता सगळेच मिळून घेत असल्यामुळे सज्जन माणसालाच रस्ता बदलून निघून जावं लागतं. अशी एकूण परिस्थिती आहे. त्यामुळं ज्या समाजाला प्रगत आहे असं आपण म्हणतो, एकीकडे इतकी भौतिक समृद्धी आलेली आहे, तर अशा समाजामध्ये या प्रकारच्या पुस्तकांची अजूनही आवश्यकता आहे. तर असा समाज वैचारिक दृष्ट्या समृद्ध झालेला आहे का? त्यामुळे एकीकडे भौतिक समृद्धी येत असताना दुसरीकडे हे किळसवाणं वैचारिक दारिद्र्य आहे, त्याचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ते किळसवाणं वैचारिक दारिद्र्य दूर करण्यासाठी कांकरिया परिवारांनी स्वतःला जे वाहून घेतलेलं आहे ते खूप मोठं काम आहे. मला असं वाटतं की डॉक्टर सुधा कांकरिया असतील, प्रकाशजी असतील, यांनी केवळ डोळे तपासले नाहीत, समाजाला दृष्टी देण्याचं काम केलं आहे आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि आज 40 वर्षामध्ये न थांबता, म्हणजे ज्याला वन आर्मी मिशन आपण म्हणू की एकट्याने ही सगळी जबाबदारी स्वीकारायची आणि ती पार पाडायची, तर यासाठी त्यांनी जे केलेलं काम आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. संवेदनशीलता बोथट होणं आणि अश्रू आटणं ही समाजाच्या रासपर्वाची सुरुवात असते आणि आपल्या समाजाची वाटचाल त्याच दिशेनं चालताना आज आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं म्हटलं जातं. जर मातृत्वाचा गौरव करायचा आहे तर मग त्यामध्ये भेदभाव का? मुलगा झाला तरी तुमच्या वाट्याला मातृत्व येणार आहे आणि मुलगी झाली तरी तुमच्या वाट्याला मातृत्व येणार आहे. मग जर मातृदेवो भव, मातृत्वाचा गौरव करत असताना तुमची मुलींच्या बाबतीमध्ये जर अशी भूमिका असेल, तिला गर्भातच फोडून टाकायची ती कळी, तर या विकृत मानसिकतेचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे सुधाताईंनी जे माध्यम निवडलं ते साहित्याचं माध्यम निवडलं, कारण साहित्यामध्ये समाजाचं परिवर्तन करण्याचं एक फार मोठं सामर्थ्य आहे.
साहित्य म्हणजे केवळ कागदावरती लिहिलेले शब्द नाहीत, त्या शब्दांची कधी शस्त्र होतात आणि ती समाज मनाला टोचतात हे सांगता येत नाही. तर ते माध्यम सुधाताईंना जवळ करावं असं वाटलं आणि त्यांना लिहावं असं वाटलं. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते आणि त्यामुळं त्या केवळ नेत्रतज्ञ नाहीत, त्या सर्जनशील लेखिका आणि नेत्रतज्ञ आहेत. हे ज्याला आपण दुर्मिळ असा संयोग म्हणू तो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये घडून आल्यामुळे ही उत्तम निर्मिती त्यांनी केली. आणि एकाच पुस्तकामध्ये उत्तम लेख आहेत, उत्तम कविता आहेत, उत्तम नाटिका आहेत, कायदेविषयक काय काय करता येईल त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे गागर में सागर आपण ज्याला म्हणतो ना, अशा पद्धतीने त्यांनी हे पुस्तक, तर हे स्त्री जन्माचे स्वागत करा हे डॉक्टर सुधा कांक्रिया यांचं केवळ वैयक्तिक पुस्तक नाही, तर ही समाजाची प्रबोधन पत्रिका आहे असं मला वाटतं. आणि या पुस्तकांनी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम गेली 40 वर्ष केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर मानसिकता बदलणं आहे. सैनिकांच्या हातामध्ये कितीही धारदार शस्त्र दिली पण त्यांचं मनच लढण्यासाठी तयार नसेल तर त्या शस्त्रांचा काही उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळं समाजाचं मन बदलणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी सुधाताई काम करतायत. मुळात या प्रश्नाचा ज्यावेळेला आपण विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला 3 गोष्टींच्या वरती विचार करावा लागेल. मला असं वाटतं की एक म्हणजे कुटुंबाची मानसिकता. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आकरण असा भेद निर्माण झालेला आहे की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे केवळ जबाबदारी. तर ही कुटुंबाची मानसिकता बदलणं हे एक मोठं काम होतं आणि हे केवळ अशिक्षित समाजामध्ये घडत होतं असं नाही, हे सुशिक्षित समाजामध्ये घडत होतं. हे जास्त गंभीर होतं आणि त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले आणि त्यामुळं ती मानसिकता आता दिवसेंदिवस बदलताना आपल्याला दिसते. पण यामध्ये डॉक्टरांची जबाबदारी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. मला आमच्या जुन्या काळातले डॉक्टर जे होते त्यांचा आवर्जून आठवतं. आज झंवर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत, पुण्यातले नेत्ररोग तज्ज्ञ किंवा आमच्या सुधाताई असतील की त्यांना असं वाटलं हे घडता कामा नये, ही मानवतेची हत्या घडता कामा नये, आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांना काय अवघड होतं म्हणजे रोज इतके पेशंट केले असते, इतकी ऑपरेशन्स केली असते, इतके रेटिना काय बदलण्याचे उद्योग केले असते, त्यांचं व्यवस्थित चाललं होतं सगळं अगदी. पण ती जी एक परंपरा त्यांच्याकडे आली की आई ग्रंथाशी निगडीत, वडील पत्रकारितेशी निगडीत, सासूबाई सासरचे जे सगळं कुटुंब आहे ते स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत. तर हे जे एक मूल्यभान आपण म्हणू कुटुंबाकडून येणं, त्या सगळ्या संस्काराचं संचित म्हणजे प्रकाश कांक्रिया आणि सुधा कांक्रिया यांनी हे एक ध्येय म्हणून हे काम स्वीकारलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो. तर असे डॉक्टर आज दिवसेंदिवस फार कमी होत चाललेले आहेत. आमच्या जुन्या काळातले जे साहित्यिक होते राम गणेश गडकरी, त्यांच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केलं कमी होत नव्हता आणि डॉक्टर सारखे चर्चा करत होते की यांना घाम आला पाहिजे, घाम आल्याशिवाय यांचा ताप काही कमी होणार नाही. तर राम गणेश गडकरी हे विनोदी लेखक होते. त्यांनी दोन्ही डॉक्टरांना जवळ बोलवून घेतलं आणि म्हणाले मला घाम यावा असं तुम्हाला वाटतं का? तर डॉक्टर म्हणाले हो. मग औषध देण्याऐवजी तुमचं बिल मला दाखवा, मला घाम आहे. म्हणजे डॉक्टरांनी घाम आणण्याची प्रथा किती जुनी आहे हे आपल्याला माहिती आहे. पण डॉक्टर कांक्रिया हे घाम आणणारे नव्हे तर समाजाचे अश्रू टिपणारे डॉक्टर आहेत आणि म्हणून त्यांच्या कार्याची नोंद ही सुवर्ण अक्षरांनी खऱ्या अर्थाने होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळे एकीकडे कुटुंबाच्या पातळीवरती या प्रकारचं प्रबोधन घडवून आणलं. तर मला वाटतं यामध्ये डॉक्टरांची फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणत असत की शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये, आता शहाण्या माणसांनी कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्वी वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभाव म्हणून पाहिलं जात होतं, आज त्याला व्यवसायाचं रूप आलेलं आहे. आणि त्यामुळे सगळं मान्य आहे की सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत, पण तो भाव आपण जपतो आहेत की नाही ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. मला सांगा की तुम्हाला साधं बाळंतपण करायला इतके पैसे मिळतात आणि गर्भ खुडून टाकण्यासाठी अधिक पैसे मिळत असतील तर या प्रवृत्तीने डॉक्टर जर काम करत असतील तर त्यांच्या नैतिकतेचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं यामध्ये जितके कुटुंबीय जबाबदार आहे तितकी ही म्हणजे वैद्यकीय व्यवस्था जी आहे ती सुद्धा तितकीच जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
आणि त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेशी लढणं ही फार कठीण गोष्ट होती. म्हणजे एखादी दगडी भिंत असते आणि त्या भिंतीवर आपण किती डोकं आपटलं तरी त्या भिंतीचा टवका देखील उडत नाही. अशा भिंतीशी धडका देण्याचं काम हे डॉक्टर सुधा कांक्रिया आणि प्रकाश कांक्रिया यांनी केलेलं आहे आणि ते मला खूप मोलाचं वाटतं. त्यामुळं डॉक्टरांची इच्छाशक्ती ही सुद्धा यामध्ये खूप एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कुटुंबातल्या व्यक्तींची मानसिकता ही सुद्धा एक खूप महत्त्वाची भूमिका यामध्ये असणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाज मानसिकता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. समाजाने अशा लोकांशी कसं वागायचं हे सुद्धा ठरवलं पाहिजे. दुर्दैवाने काय झालं आहे, आपल्याकडे सगळ्या प्रतिष्ठेच्या संकल्पना इतक्या बदलून गेलेल्या आहेत चंगळवादानंतर की एकेकाळी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज ते राहिलेले नाही. तुमच्या हातामध्ये कुठला मोबाईल आहे, तुमच्या हातामध्ये कुठलं घड्याळ आहे, तुम्ही कुठल्या गाडीतून फिरता, तुम्ही कुठल्या बंगल्यात राहता, यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरते. हे जास्त दुर्दैवी असं मला वाटतं. आणि त्यामुळं असं दुर्वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत समाजाने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करण्याची फार गरज आहे. तर त्यामुळे एकीकडे आपण असं म्हणतो की आम्ही महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतो आहोत आणि महासत्तेच्या दिशेने वाटचाल होत असताना दुसरीकडे सुधाताईंना या मूळ प्रश्नासाठी इतकं काम करावं लागतं आहे. याचा अर्थ आपला समाज खरंच प्रगत झाला आहे का, त्याची मानसिकता बदलली आहे का, याचा आपल्या सगळ्यांना खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि त्यामुळं मातृत्वाचा गौरव करणाऱ्या या देशामध्ये स्त्रीत्वाची मात्र अप्रतिष्ठा केली जात होती. स्त्री प्रथम शिकली पाहिजे आणि मग तिच्या आत्मप्रकटीकरणाचं युग सुरू होईल असा विचार त्या काळातल्या सगळ्या समाजधुरीणांनी केला. आणि महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. पण पुढे कर्वे असतील, आगरकर असतील, या सगळ्या मंडळींनी जे योगदान दिलेलं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे राजाराम मोहन राय, म्हणजे तिथे एक घटना अशी घडली की एका कुटुंबामध्ये एका माणसाचा भाऊ दिवंगत झाला आणि त्याची अंत्ययात्रा सुरू झाली. भाऊजाईंनी ठरवलं की आपण आता सती जायचं आणि सगळी चिता रचली गेली. तिने सतीचा वेश धारण केला आणि या दिराला असं वाटत होतं की आपल्या भाऊजाईंनी सती जाऊ नये, पण तिने मनाने ठरवलेलं होतं की आपण सती जायचं. शेवटी सतीचा तो सगळा विधी पार पडला आणि ज्यावेळेला अग्नीच्या ज्वालांनी त्या बाईला वेढलं गेलं त्यावेळेला तिला ज्या वेदना झाल्या त्यावेळेस तिने त्या चितेतून बाहेर यायचा प्रयत्न केला, पण समाजाने बाहेर येऊ दिलं नाही. तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ नये म्हणून वाद्यांचा गजर मोठ्यांदी करण्यात आला आणि तिने बाहेर येऊ नये म्हणून लाकडाच्या बांबूने तिला आत डिवटण्यात आलं. हे दृश्य पाहून जो माणूस गलबलून गेला, आतून हल्ला, त्यांनी सतीबंदीसाठी आवाज उठवला, तो महामानव म्हणजे राजाराम मोहन राय. त्यामुळं या सगळ्या लोकांनी योगदान दिलेलं आहे. म्हणजे आज स्त्रिया भूगर्भापासून अंतरिक्षापर्यंत असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं योगदान दिलेलं नाही. पण ह्याची जी सुरुवात झाली ती फार पूर्वीपासून झाली आहे. म्हणजे लोकांना असं वाटलं पूर्वीच्या सगळ्या समाजधुरीणांना की आपण धर्मचिकित्सा केली पाहिजे, धर्मचिकित्सा हा समाज सुधारणेचा पाया आहे. आणि मग थिओसॉफिकल सोसायटी असेल, रामकृष्ण मिशन असेल, सत्यशोधक चळवळ असेल, प्रार्थना समाज असेल, या सगळ्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि धर्म सुधारणेकडे चिकित्सेचा एक पाया म्हणून पाहिलं गेलं आणि त्यातून एक गती त्याला मिळाली. आणि पुढे मग सगळे कायदे आले. मगाशी मेधाताईंनी सांगितलं की स्वयंवरती, स्वतःहून आपल्या पतीची निवड करणं, हे स्वातंत्र्य आपल्याकडे होतं, ते आपण गमावलं. आणि मुलींची शारीरिक, मानसिक, बौद्धिक कसलीच तयारी नसताना देखील त्यांचा विवाह करण्याचा घाट घातला गेला. त्यामुळं संमती वयाचा कायदा आपल्याला आणावा लागला. पुढे शिक्षणाच्या माध्यमातून मोठं परिवर्तन झालं. आणि आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की विशेषतः स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग वाढवण्याचं सगळं श्रेय हे महात्मा गांधींना आपण दिलं पाहिजे. कारण महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये स्त्रियांचं खूप मोठं योगदान घेतलं. त्यामुळे स्त्रिया त्यातून पुढं आल्या. पण आज पुढे वेगवेगळी मासिकं, आता आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण जो साजरा करतो त्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. मला सांगा की आज तरी स्त्री पुरुष समानता हे स्वप्नच वाटावं अशी एकूण परिस्थिती आपल्याला दिसते. आणि विशेषतः ती राजकारणामध्ये
जास्त प्रकर्षाने दिसते. या व्यासपीठावरती खूप मोठे नेते येऊन गेले, त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगितलं मी की महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याची अफवा मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाच्या आणि नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष महिला झाल्या, पण एकही महिला मुख्यमंत्री तर सोडा पण साधी उपमुख्यमंत्री देखील होऊ शकलेली नाही. आणि दुसरं म्हणजे आज जरी महिला राजकारणामध्ये असली तरी तिची सगळी सत्ता केंद्र एकतर तिच्या सासऱ्यांकडे, वडिलांकडे, भावाकडे, दिराकडे, मुलांकडे असतात. त्यामुळं खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या हातामध्ये सत्तेचं केंद्र आहे का याचा सुद्धा विचार करण्याची गरज आलेली आहे. त्यामुळं आज आपण कितीही समाज प्रगत झाला असं म्हटलो तरी अजूनही व्यापक समाज शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून डॉक्टर सुधा कांक्रिया यांचं काम आणि या पुस्तकाची आवश्यकता राहणार आहे. आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांचं काम भविष्यामध्ये कमी व्हावं यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या कार्यक्रमासाठी आणि इतरच सगळ्या बाबतीत सुधाजींना आणि प्रकाशजींना सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. श्री चंद्रकांत पालवे, श्री जयंत येलुलकर, श्री प्रमोदजी कांबळे. पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रमोदजींनी केलेलं आहे हे बघा. डॉक्टर मधुसूदन झवरजी, श्रीयुत दिलीप काशी, श्रीयुत प्रसन्न यशवंत पाध्ये, सौ ज्योत्स्ना मंदार नांदगिरीकर. सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मान्य नेहा अभिजित, प्रिया विठ्ठल सोनटक्के. त्याच्यानंतर आज जी ऑडिओ सीडी प्रकाशित झाली त्याच्यासाठी सुद्धा एक मोठी टीम कामाला होती. अतिशय सुंदर उत्साही वातावरणामध्ये आजचा हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आनंददायी पार पडला. तर आज महिला दिन आहे आणि आपण सर्वजण एका अतिशय समाजामध्ये क्रांती करणाऱ्या क्षणांचे साक्षीदार आहोत. ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. मान्य कन्हैया ट्रस्ट अहिल्यानगर आयोजित डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या 25व्या आवृत्तीचं आज प्रकाशन झालं. आणि या प्रकाशनासाठी आपण सर्वजण उपस्थित राहून या कार्यक्रमाची सोहळ्याची शोभा वाटवली. याचं कारण असं की आपण सर्वजण विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. विविध क्षेत्राचं भान ठेवून संवेदनशील मनाने आपण समाजामध्ये कार्य करीत असतात आणि आपली उपस्थिती यासाठी सगळ्यात मोठी आनंद देणारी आहे. खरं तर आम्हा नगरकरांच्या दृष्टीने आजचा हा सोहळा अतिशय आनंददायी आहे. याचं कारण असं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये नगरकरांनी केलेला सोहळा हा आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आजचे पाहुणे आणि दुसरी गोष्ट आजचे आमचे पाहुणे जे आहेत की ज्यांना मराठी रसिक, सर्व महाराष्ट्रातील रसिक ऐकायला आतुर असतो अशी खास आवर्जून इथे आलेले आहेत. माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी, त्याचप्रमाणे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष की जी ही महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जो हॉल आहे हा 3 वर्षापूर्वी 75 वर्षाचा होता. त्यांनी 100कडे वाटचाल केली होती. परंतु हे जे रूप आहे हे रूप ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्याला वैभव दिलं तसे मिलिंद जोशी आहेत, सुनीताराजे पवार आहेत. त्याच्यामुळं आजचा हा कार्यक्रम अतिशय आद्यबायक अशा या सभागृहात होतो आहे. आणि आज आपण मिलिंदजींचं भाषण ऐकून नक्कीच असं मलाही वाटतं आणि सर्वांनाच आम्हाला वाटतं की महाराष्ट्र साहित्य परिषदेचं नेतृत्व किती प्रतिभावान माणसाकडे आहे हे आजचं त्याच्यावरून आजचं ते उदाहरण आहे. त्याच्यामुळं ते आलेत, त्यांनी अतिशय मोत्यासारख्या शब्दांनी सगळ्यांना या आजच्या समाज व्यवस्थेची जाणीव करून दिली. त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे. सुनीताराजे पवार प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारं मोठे व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे संस्कृती प्रकाशनाच्या त्या संचालिका आहेत. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा जे काही आज आपल्या उदाहरणांनी, आपल्या भाषणांनी, आपल्या जाणीवांनी जे सांगितलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय
सौ प्राची गुर्जर यांनी शिडी आज त्याचं प्रकाशन झालं, त्याच्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं त्यांच्या स्कीमचे आणि 4-5 दिवसामध्ये केलं. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिवंत मनाचं लक्षण आहे. जर हे नसतं तर 4-5 दिवसात हा कार्यक्रम आम्हाला उभा करताही आला नसता. प्राची गुर्जर यांनी केलं म्हणजे त्यांनी ती सुद्धा फार इंटरेस्ट दाखवला असता. परंतु ही जाणीव असल्यामुळे या सगळ्या गोष्टी या होत आहेत. मान्य सौ विमल बापना यांचेसुद्धा आम्ही त्या घरातल्याच आहेत, आम्ही मनापासून आभारी आहोत. माननीय आमचे मित्र प्रमोदजी कांबळे यांनी मुखपृष्ठ सुंदर केलं, त्यांचाही मी आभारी आहे. त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांतजी पालवे हे आमच्या साहित्य क्षेत्रातील अतिशय मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहे. त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभतं आणि या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी त्यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य मिळालं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. माननीय प्रकाशजी कांकरे आत्ताच मिलिंदजींनी त्यांना ज्या आदर्शांनी त्यांच्याविषयी जे बोलले ही खरी गोष्ट आहे. आणि हे कांकरे कुटुंब आमच्या या शहराच्या पंचशताब्दीचा वारसा लाभलेल्या या शहराचं खऱ्या अर्थानं जो आदर्श आहे किंवा जी काही प्रतिभा आहे किंवा जो गौरव आहे आमच्या शहराचा, याच्यामध्ये आमच्या शहरातील जी काही घराणी आहेत त्या घराण्यांनी या शहराला मोठे केले आणि त्याच्यामध्ये कांकरे परिवार हे सुद्धा आमच्या या शहराच्या गौरवात भर घालणारं व्यक्तिमत्व आहे. की त्यांना समाजाच्या ज्या प्रश्न आहेत त्याच्याविषयी खऱ्या अर्थानं खरंच कळकळ आहे आणि स्वतःच्या तन मन धनाने ते करत असतात समाजाची म्हणून त्या एका क्रांतीकडे वळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. प्रकाश कांकरे हे आमच्या सगळ्याच नगरमधल्या विविध क्षेत्रातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा ते मार्गदर्शक आहेत. माननीय सुधाताई कांकरिया, तुम्ही हे जे पुस्तक आज निर्माण केलं ते समाजाला फार उद्बोधक ठरणार आहे, उद्या परिणामकारक ठरणार आहे आणि आत्ता जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना नक्कीच त्याचे उत्तरं भविष्यामध्ये नक्की मिळतील. वैशाली मोहिते इथे आलेले आहेत आमच्या नगरच्या, त्या आता पुणेकर आहेत आणि सगळीच मंडळी या आमच्या संयोजन समितीचे सगळे आमचे विविध साहित्य क्षेत्रात काम करणारी मंडळी, आमचे नातेवाईक हे सगळे जे आले आहेत त्यांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो.